शेतकरी बंधूंनो, पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक, आंध्र, गुजरात, MP आणि हरियाणामध्ये साधारण 6 राज्यांमध्ये याचा वापर होतो आहे। हे तंत्रज्ञान द्राक्षामध्ये, केळीमध्ये, ऊसामध्ये वापरलं जात आहे आणि वेळोवेळी हे या तंत्रज्ञानाने सिद्ध करून दाखवलं आहे की प्रत्येक पिकामध्ये संतुलित खतांच्या मात्रा दिल्याने उत्पादनात वाढ होते। माझी शेती एकूण शेती 3 एकर आहे। याच्या अगोदर मी पारंपरिक पद्धतीने ऊसाचं पीक घेत होतो। शेणखत रासायनिक खतं टाकून पाहिले, परंतु काही इतकं पाहिजे तितके ॲव्हरेज मिळत नव्हतं किंवा समाधानकारक पीक येत नव्हतं। त्याच्यानंतर टीव्हीत बघितलं पाटील बायोटेकची जाहिरात आणि आम्ही पाटील बायोटेकचे खतं वापरले ह्या 20 गुंठ्याला खोडव्याला। तर खोडव्या आपल्या ह्या जागेत ऊस अर्ध्या एकरात सुरू ऊस पारंपरिक पद्धतीने केलेला होता, तो 32 टनापर्यंत मला ॲव्हरेज मिळालं। परंतु त्याच्यानंतर मी टीव्हीत जाहिरात पाहून पाटील बायोटेकचे खतं वापरले। ह्या 20 गुंठ्यासाठी मी 4,500चे खतं घेऊन आपल्या रासायनिक खतात आणि रासायनिक खतंसुद्धा त्यांनी सांगितल्याप्रमाणे वापरले। ऊसाची मी ड्रिंचिंग केली, रिलीजर, कॅलनेट हे पाटील बायोटेकचे खतं त्याच्यात मिक्स करून वापरले। तर माझ्या माहितीप्रमाणे असं वाटतं का बुवा जे फुटवे होते ऊसाचे सुरुवातीचे फुटवे आमचे 2 किंवा 3 मिळालेले होते। आता तुम्ही प्रत्यक्ष पहा, एका बॅटाला जवळ 7 ते 8 ऊस आम्हाला मिळालेले। साईज ऊसाची दांडगी, कांडीची लांबी आणि आज बी 25-26 कांड्यावर अजून 2 महिन्याने ऊस तुटणार। तोपर्यंत आणखी 1-2 कांड्या वाढल्या तर माझ्या मते ह्या 20 गुंठ्यात मला 50 पर्यंत ॲव्हरेज मिळू शकतं खोडवेचं। तसं आम्हाला सुरूच फक्त 32 टन मिळालेलं आहे, तर खोडवेचं जर 50 पर्यंत मिळालं तर ते अतिशय चांगलं आहे आणि आम्ही त्याबद्दल समाधानी। पारंपरिक पद्धतीने आम्ही ज्यावेळेस ऊसाला रासायनिक खतं देत होतो त्यावेळेस आम्ही त्याचं नियोजन न करता शेजारीने 10 गोण्या टाकल्या म्हणून आम्ही त्याचं पाहून 10 गोण्या टाकायचो आणि त्याचं कोणत्याही प्रकारे कशाचा उपयोग होतो, सुपर फॉस्फेट किती द्यायचं, युरिया किती द्यायची, पोटॅश किती द्यायची याचं आम्हाला अजिबात काही कल्पना नव्हती। परंतु त्याच्यानंतर आम्ही पाटील बायोटेकचं ज्यावेळेस तंत्रज्ञान वापरलं तर आम्हाला पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्याच्यानंतर आम्ही त्यांची मीटिंग अटेंड केली आणि त्यांनी आम्हाला समजून सांगितलं की बा तुम्ही त्या खतं किती वापरा आणि आमचे खतं त्याच्यात किती वापरा। तर त्या पद्धतीत आम्ही वापरलं तर आम्हाला रासायनिक खतं बरेचसे कमी करावं लागले। रासायनिक खतं आम्ही पूर्वी जितक्या गोण्या वापरत होतो तितके वापरले नाही आणि जे ह्युमॉल, रिलीजर, कॅलनेट त्यांच्या पद्धतीनेच आम्ही खतं वापरले। तर आम्हाला एकरी पूर्वी पारंपरिक पद्धतीने ज्या गोण्या म्हणजे एका एकराला किंवा अर्ध्या एकराला मला जे लागले होते याच्या अगोदर तर ते जवळजवळ मला 6 ते 7 हजाराचे मी खतं रासायनिक वापरले होते। पण ह्या वेळेस पाटील बायोटेकचे खतं 4,500चे अधिक फक्त 3,000चे खतं, मी खरोखर सांगतो 3,000चे वापरलेले रासायनिक खतं। तर अशा पद्धतीने मला पूर्वीपेक्षा फक्त 2,000 रुपये एक्स्ट्रा खर्च वाढलेला होता। तसा पाटील बायोटेकचं 4 जर म्हणलं तर माझ्या उत्पन्नात जर मला 40ही मिळालं, एकरी आपलं अर्ध्या एकरात 40ही मिळालं तर माझे 8 टन वाढले। आजच्या भावाने 2,000ने जर हिशोब केला तर 16,000 वाढत आणि माझा खर्च एक्स्ट्रा खर्च जो म्हणतो मी तो पाटील बायोटेकचा तो फक्त 4,000 झालेला आहे। तर मग त्या पद्धतीने जर पाहिलं तर मग ते 4,000 म्हणजे काहीच नाही। जर तुमचे 8 टन वाढत असले तरीसुद्धा कमीत कमी 8 टन धरलेत आपण। पूर्वी पारंपरिक पद्धतीने आम्ही ज्यावेळेस ऊसाची पिकं घ्यायचो तर आमचाच काय पण सगळ्यांचाच अनुभव असा आहे की सुरू केल्याच्या नंतर सुरू जर तुमचा 50 टन गेला तर खोडवा त्याच्या कमी जाणार, म्हणजे 35 किंवा 40 टनावर यायचा, 5-10 टनांनी कमी यायचा। पण पाटील बायोटेक वापरल्याच्या नंतर असं माझ्या निदर्शनात आलं की खोडवा कमी तर नाही पण सुरूपेक्षाही 5-10 टन जास्त जाऊ शकतो असं मला वाटतं। शेतकरी बांधवांना माझं असं सांगणं आहे की आपण जे NPK खतं वापरतो ते NPK खतं वापरताना ते पूर्ण त्या पिकाला मिळतातच असं नाही, ते कितीतरी टक्के खाली जमिनीतच शिल्लक राहतात, पिकाला तितके पूर्ण पद्धतीने मिळत नाही। परंतु त्यात जर पाटील बायोटेकचे प्रोडक्शन मिक्स करून जर पाटील बायोटेकचे खतं वापरले तर त्या NPK पैकी पूर्ण 100% क्षमतेने ते पीक ते घेऊ शकतं आणि परिणाम तर तुम्हाला माहितीच आहे का ऊसाचं वजन वाढणं, साईज वाढणं, कांड्याची लांबी वाढणं। दुसरं असं का माझं शेतकऱ्यांना एवढं सांगणं आहे की तुम्ही पण तुमच्या शेतावर
सुरुवातीला 1 एकर 20 गुंठे किंवा तुमच्या कुवतीनुसार जे काय वापरायचं असेल ते तुम्ही वापरा आणि तुम्ही अनुभव घ्या. पण हे तरी मी 100% सांगू शकतो का बुवा यांनी, माझा अनुभव आहे, यांनी 100% फरक आणि तुम्हाला परिणाम लगेच दिसणार, म्हणजे दिसणार ताबडतोब. मला एकूण जमीन आहे 12 एकर. त्याच्यातून मी पहिलं जुन्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीने आपण शेती करत होतो. त्याच्यातून आम्हाला जवळजवळ 20 टन 25 टन ते 40 टनापर्यंत उत्पन्न मिळत होतं. मग आम्हाला एक पेपरवर एक बातमी आली पाटील बायोटेकची. मग त्याला आम्ही संपर्क साधला पाटील बायोटेकला. मग त्याच्यातून आम्ही 3 एकर पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान वापरलं. आमचा ऊस आहे आतापर्यंत पहिलं जुन्या पद्धतीनं ते 20 खांड्यापर्यंत जास्त जात होता. पण आम्ही हे पाटील बायोटेक घेतल्यानंतर आता 11व्या महिन्यात ते ह्यांची संख्या आहे 18 ते 20-22 खांड्यापर्यंत आहे. तर याचं आता वजन आहे 1 किलो 600 ग्राम वजन झाले आता. तर आता जर नगदी ॲव्हरेज म्हटलं तर 60 टनापर्यंत येईल आणि काढणीपर्यंत म्हटलं तर 80 टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे. पूर्वी 40 टनापर्यंत उत्पन्न येत होतं, 40 ते 50 जास्तीत जास्त. आम्हाला सुरुवातीला 40 टनापर्यंत उत्पन्न मिळत होतं. आता जवळजवळ 80 टनापर्यंत उत्पन्न जाईल. पाटील बायोटेकचं आम्ही तंत्रज्ञान 7,500चं घेतलं तरी बी त्याच्यापेक्षा आम्हाला दुप्पट तिप्पट फायदा मिळेल. आता मी 3 एकरचं घेतलेलं आहे. ह्याच्या पुढं पाटील बायोटेकचं अजून 4-5 एकर मी करणार आहोत. तरी बी ह्याचा फायदा बऱ्याच 70-80% फायदा आहे. तरी बी शेतकऱ्यांना दुसऱ्या इतर शेजाऱ्यांना गावातील 1-2 एकर ह्याचा वापरावा. ह्याचा फायदा बरेच आहे. माझ्याकडं साधारण 13-14 एकर जमीन आहे आणि निम्मी भारी जमीन आहे काळी खोल आणि निम्मी बरडी जमीन आहे. तर आम्ही साधारण कपाशी, कांदा, ऊस असे पिकं घेत होतो. तर आम्हाला साधारण 50-60 असं ॲव्हरेज मिळतं ऊसाचं. कपाशीचं 12-13पर्यंत आम्ही कपाशी काढलेली आहे आणि कांद्याचं पण 10 टन 11 टन असं उत्पन्न काढलेलं आहे आम्ही. एक जणाने आम्हाला सांगितलं व पाटील बायोटेकचं, तर ते तंत्रज्ञान वापरून आम्हाला बराचसा रिझल्ट चांगला आला आहे. पाटील बायोटेक तंत्रज्ञान घेतल्यानंतर आम्हाला त्यांचे जे प्रॉडक्ट येतं ते वापरल्यानंतर ऊसाची जी जाडी, ऊसाची कांडी, ही जी आमचे पहिले जे उत्पन्न आम्ही घेत होतो त्याच्यात आणि याच्यात जास्त बदल वाटला आम्हाला आणि उत्पन्नातसुद्धा जास्त बदल दिसतो आहे आम्हाला. पूर्वी जे ऊस घेत होतो त्याच्यापेक्षा हे ऊसाची जाडी, पेऱ्याची लांबी 7 ते 8 इंच झालेली आहे आणि पान पण पहिले जे पानं होते ते कमी रुंदीचे होते. आता ह्या प्रॉडक्टमुळं रुंदी पानाची जास्त, जाडी आणि कांड्याची पण लांबी भरपूर आलेली आहे. टोटल कांड्या 26-27पर्यंत आलेल्या आहेत. पूर्वी इतक्या येत नव्हत्या. तर हे प्रॉडक्ट वापरल्यापासून ते आम्हाला हे बदल दिसला आहे. त्या तंत्रज्ञानाप्रमाणे आम्ही ड्रिचिंग केल्या. पहिल्या जसे ड्रिचिंग करत गेलो तसं आम्हाला ऊसाचा जोम जास्त दिसला. आम्ही पूर्वी पारंपरिक शेती जी करीत होतो त्याच्यापेक्षा आम्ही जे पाटील बायोटेक तंत्रज्ञान घेतलं आहे याच्यात आम्हाला पुरेपूर फायदा जास्त वाटतो आहे. आणि पूर्वीचं जे टनेज होतं आमचं 55 ते 60 याच्यापेक्षा जास्त नव्हतं. तर आजच्या मितीला ह्या तंत्रज्ञानामुळे आम्हाला साधारण 85 ते 90चं टनेज मिळणार आहे निश्चितच. माझ्या खर्चाचा जर हिशोब केला ऊसाच्या तर पूर्वीच्या खर्चाच्यापेक्षा साधारण 5 ते 6 हजार रुपये खर्च जास्त झाला. पण उत्पन्न 20 ते 30 टन वाढलं आहे आणि 20 टन वाढल्यामुळे तो फायदाच झाला एकरीप्रमाणे तो फायदा निश्चितच झाला आहे. आणि इतर शेतकऱ्यांनी बी ते घ्यायला पाहिजेत. मी कपाशीला पण घेतलं होतं, कांद्याला पण घेतलं होतं. तर कपाशीचं मला एकरी 19 क्विंटल ॲव्हरेज मिळालेलं आहे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने. आणि कांद्याचं मी पूर्वी 10 ते 11 टन निघायचं, पण पाटील बायोटेक तंत्रज्ञान घेतल्यामुळे साधारण 18 ते 19 टन मला एकरी निघाला. पाटील बायोटेक तंत्रज्ञान इतर शेतकऱ्यांनी बी घ्यायलाच पाहिजे, त्याचा भरपूर फायदा आहे. माझ्याकडे सुरुवातीपासून 3.5 ते 4 एकर शेती आहे पानस्थळची. पुन्हा त्या शेतीत काय मी ऊसाचं पीक थोडं घ्यायचो, काय इतर पिकं घ्यायचो. पण ऊसाचं उत्पन्न जास्तीत 30 ते 35 टनापर्यंतच यायचं.
तर दुसऱ्यांचं पीक केल्यानंतर आपल्या शेतात चांगलं पीक यावं यासाठी मी पाटील बायोटेकचा आधार घेतलेला आहे. त्याप्रमाणे तिथे मी 4.5 फुटाची सरी सोडलेली आहे. त्यात 1 महिना अगोदरच त्यांचे सांगितल्याप्रमाणे त्यांची लागवड ही टाकलेली होती. त्यावर मी आंतरपीक म्हणून सोयाबीन टोकलेलं होतं. पण तो प्रश्न असा झाला, मी सोयाबीनची ते 4.5 फुटावर 2 ओळी घेतल्या. त्यामुळं ऊस लागण्याच्या वेळेला हे सर्व झाकाळलेलं होतं. त्यामुळे ती एक चूक झाली. सिंगलच टोकायला पाहिजे होतं. तरी मला ती अर्ध्या 20 गुंठ्यात 703 किलो सोयाबीन मला मिळाले. नंतर पुन्हा ती झाल्यानंतर पुन्हा ऊसाला सोयाबीन उंच वाढल्यामुळं ती ऊसाची वाढ सुरुवातीला कमीच झालेली होती. नंतर पुन्हा मी ती फुटवा कमी दिसायला लागल्यामुळे तुम्ही जेटाकोंब कापलेला होता. त्यामुळे पुन्हा पाठीवाटेप्रमाणेच लागवड टाकून ती फुटवा बरा निघाला. आता सर्वसाधारण माझा 13 महिन्याचा ऊस आहे. तर आता जवळ सर्वसाधारणतः 23-24 कांडे ऊस आहे. ऊस लावताना बियाणं हे चांगल्या प्रतीचंच मी घेतलेलं होतं. आता माझ्या ऊसाला 22-23 कांडे आहेत. आता 13 महिन्याचा ऊस आहे. अजून एक कारखाना चालू व्हायला अजून 2-1 महिने अवकाश आहेत. तर सर्वसाधारणतः अजून एक 2-3 कांडे वाढतील ऊसाच्या. आणि त्यामुळे सरासरी उत्पन्न मी पाठीवाटेप्रमाणे 100 टनाचे काढण्याचा अंदाज केला. पण यंदा पाऊस काळ कमी असल्यामुळे ऊसाची म्हणावशी वाढ नाही. तरी समाधानकारक आता आहे ऊस. तरी सर्वसाधारणतः 80 ते 90 टन एकरी ऊस उत्पन्न निघेल माझा असा अंदाज आहे. पारंपरिक शेती आमचे जसे 30 ते 35 टन ऊसच निघायचा एकरी. आता सर्वसाधारणतः 80-90 टन तरी आता ह्या परिस्थितीत तरी निघणारच आहे. आम्ही पाटील बायोटेकचं खताचं प्रमाण वापरतो. त्यांचे आता एकरी जवळ 7-7.5 हजार रुपये आहे. ते खर्च झाला शेतीला तर ते परवडण्याजोगं आहे. पूर्वी आम्ही लागवड आणि पाटील बायोटेकप्रमाणे त्यांची महिन्याला लागवड सोडायला लागते, टाकायला लागते. तर आम्ही महिना 8 डोस दिले त्या ऊसाला आतापर्यंत. पहिल्यापेक्षा खर्च जादा होतोय पण उत्पन्नही वाढतंय. त्यामुळे समाधानकारक आम्हाला ती पाटील बायोटेकचं बरं वाटतंय. मी पाटील बायोटेकची अगोदर आम्ही शेतीचं उत्पन्न जास्त 30 ते 35 टनच ऊस आमचा कसा तरी निघायचा. मी पाटील बायोटेकचं घेतल्यामुळे ती शेतीचं उत्पन्न आता आपल्याला शेतकऱ्याला काय होतं, इतर ऊस बघितल्यानंतर हा पाटील बायोटेकचं लागवड टाकून ऊस घेतलेला समाधानकारक ऊस आहे. त्यामुळे काय झालं, उत्पन्न हे वाढणारच. आणि इतर शेतकऱ्यांनी ती पाटील बायोटेकचा अनुभव घेऊन अर्ध्या एकरात नाही तर एकरात तुम्हाला कशी सोय असेल तशी घेतली तर निश्चितच उत्पन्न तुमच्या फरक पडेल. आमचं आता सध्या ते दिसूनच आलेलं आहे. त्यामुळे आम्ही इतर ह्याला घेतोच. गेल्या 10 वर्षापासून पाटील बायोटेकने पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी खतांच्या संतुलित मात्रा कशा द्यायच्या हे शिकवलं. अनेक चांगली उत्पादनं पाटील बायोटेकने दिली आणि त्याचनुसार एक क्रांतिकारी उत्पादन की जे बुरशीजन्य आणि व्हायरसजन्य अशा रोगांपासून सर्व पिकांचा बचाव करते असं क्रांतिकारी उत्पादन म्हणजे अरेना चॉकलेट. अरेना चॉकलेटचा उपयोग हा बुरशीजन्य आणि व्हायरसजन्य रोगांसाठी भेंडी, टोमॅटो आणि पपईमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जे शेतकरी वापरत आहेत त्यांना झालेला आहे. त्याचबरोबर सर्व वेलवर्गीय पिकांमध्ये सुद्धा याचा उपयोग अतिशय चांगला झालेला आहे. त्याच पद्धतीने डाळिंबामध्ये तेलाचे स्पॉट चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये थांबत आहेत. आपणही हे वापरून खात्री करून घ्यावी ही विनंती.